श्री गणेशाय नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सद्गुरवे नमः. श्रीराम जय राम जय जय राम. अध्यात्म रामायण युद्धकांडम षष्ठः सर्गः. श्री महादेव म्हणाले, अतिकायादिकांचे ते सर्व प्रचंड सैन्य युद्धात पतन पावल्याचे ऐकून रावण दुःख संतप्त होऊन गेला. त्याचा क्रोध अनावर झाला. त्या महातेजस्वी राक्षसाने रावणाने लंकेच्या रक्षणाकरिता इंद्रजिताची योजना करून तो आपण स्वतः रामाबरोबर लढण्याकरता निघाला. सर्व शस्त्रास्त्रांनी युक्त अशा दिव्य रथावर आरूढ तो महाबलवान राक्षसराज रामावर चालून गेला. सर्पांसारखे विषारी बाण टाकून त्याने अनेक वानरांना ठार केले आणि सुग्रीवादी सेनानायकांना जमिनीवर लोळवले. तेथे महासामर्थ्यवान बिभीषण हातात गदा घेऊन लढण्याला आलेला पाहून रावणाने त्याचवर मयासुराने दिलेली महाशक्ती सोडली. विभीषणाचा घात करण्यासाठी येणारी ती शक्ती पाहून ह्याला रामाने अभय दिले आहे, हा असुर वधाला योग्य नाही असे म्हणून तो वीर्यशाली लक्ष्मण भयंकर धनुष्य घेऊन बिभीषणाच्या पुढे पर्वतासारखा निश्चळ उभा राहिला. ती शक्ती अमोघ सामर्थ्याची, कधीही व्यर्थ न जाणारी होती. ती लक्ष्मणाच्या शरीरात शिरली. मायेपासून निर्माण होणाऱ्या जितक्या शक्ती जगात आहेत त्या सर्वांचा आधार महात्मा लक्ष्मण होता, कारण तो शेषांश असून परमेश्वराची विभूती होता. त्यापुढे त्या मायाशक्तीच्या सामर्थ्याचे काय चालणार? तथापि धारण केलेल्या मनुष्य रूपास अनुकूल असे वर्तन ठेवणे योग्य असल्यामुळे मूर्छित होऊन तो जमिनीवर पडला. इतक्यात रावण त्याला उचलण्याला पाहू लागला. त्याने हातांनी त्याला तोलून धरण्याचा प्रयत्न केला, तरी तो हलेना. हे पाहून रावणाला अत्यंत विस्मय वाटला. जो सर्व जगाचे सार, विराट रूपी परमेश्वर, सर्व लोकांचा आधार अशा त्या लक्ष्मणरूप विष्णूला तो क्षुद्र राक्षस कसा बरे उचलू शकणार? लक्ष्मणाला रावण धरू इच्छित आहे हे मारुतीने पाहिले. तेव्हा त्याने क्रुद्ध होऊन आपल्या वज्रतुल्य मुष्टीच्या योगे रावणाच्या वक्षस्थलावर प्रहार केला. त्यामुळे तो रावण गुडघ्यांवर पडला. त्याच्या 10 तोंडांतून, डोळ्यांतून आणि कानांतून सारखे रक्त वाहू लागले. तो डोळे फिरवू लागला. अशा स्थितीत तो रथात जाऊन बसला. इकडे रावणाने जखमी केलेल्या लक्ष्मणाला हनुमंताने बाहूंनी उचलून रामाजवळ आणले. तो अजन्मा परमेश्वर लक्ष्मण सर्व जड पदार्थात अतिशय जड वजनदार असूनही हनुमंताच्या प्रेमामुळे आणि भक्तीमुळे हलका झाला. लक्ष्मण हा नारायणांश भूत आहे असे जाणून ती शक्ती त्या लक्ष्मणाला टाकून रावणाच्या रथाकडे परतली. नंतर रावणही हळूहळू शुद्धीवर आला. त्याने रागाने लागलीच धनुष्य हाती घेतले आणि तो रामावर चालून गेला. त्याला पाहून रामालाही क्रोध आला. त्या रथात बसलेल्या रावणाला पाहून तो जगन्नाथ राम महाबलवान हनुमंताच्या खांद्यावर बसला आणि रावणावर चाल करून गेला. धनुष्याच्या दोरीचा टणत्कार करून विजेच्या कडकडाटासारख्या कठोर नादात गंभीर वाणीने राम त्या राक्षसाधिपतीला म्हणाला, हे राक्षसाधमा, थांब. आता माझ्या पुढून तू कोठे जाशील? माझी सर्वत्र समदृष्टी असूनही तू माझा भयंकर अपराध केला आहेस. जनस्थानी तुझे राक्षस ज्या बाणाने मारले त्याच बाणाने आज तुझा वध करतो. मजसमोर उभा राहा. श्रीरामाचे भाषण ऐकून रावणाने युद्धात रामाला खांद्यावर वाहून नेणाऱ्या मारुतीवर तीक्ष्ण बाणांचे प्रहार केले. त्या तीक्ष्ण बाणांनी मारुती घायाळ झाला, तरी त्याचे तेज त्याच्या स्वतःच्या वीर्यामुळे कमी न होता वाढतच गेले. त्या महाकपीने मोठ्याने गर्जना केली. हनुमंताला व्रण झाले आहेत असे पाहताच त्या रघुश्रेष्ठ रामाला इतका संताप आला की हा दुसरा कालरुद्रच आहे की काय असे सर्वांना वाटले. त्याने तीक्ष्ण बाण सोडून रावणाचा रथ, घोडे, ध्वज, सारथी, शस्त्रसमूह, धनुष्य, छत्र, पताका ही सर्व हा म्हणता क्षणात तोडून टाकली. नंतर इंद्राने पर्वतावर त्याप्रमाणे रघुवीराने तत्काल रावणावर वज्रासारखा महाबाण टाकून त्याला जर्जर केले. रामबाणाने विद्ध झालेला रावण कापू लागला. त्याला मूर्छा आली. त्याच्या हातातून धनुष्य गळून पडले. त्याला त्या स्थितीत पाहून रघुत्तमा रामाने एक चंद्राकार बाण टाकून त्याचा सूर्यासारखा तेजस्वी मुकुट तोडून टाकला आणि त्याला म्हटले, तू आता बाणाने विद्ध झाला आहेस. तुला मी जाण्याला परवानगी देतो. लंकेत जाऊन 1 दिवस विश्रांती घे.
म्हणजे उद्या माझे बल काय आहे ते पाहशील. रामाच्या बाणाने जर्जर झालेल्या रावणाचा अशा रीतीने गर्व उतरल्यानंतर त्याला मोठी लाज वाटली. तो व्याकुळ होऊन लंकेत गेला. लक्ष्मण मूर्छित होऊन जमिनीवर पडला आहे हे पाहून रामही स्वीकारलेल्या मनुष्य स्वभावाला अनुसरून शोक करू लागला. नंतर तो मारुतीला म्हणाला, वत्सा, पूर्वीप्रमाणे दिव्य औषधी आण आणि लक्ष्मणाला आणि वानरांना जिवंत कर. रामाने असे सांगितल्यावर ठीक आहे असे बोलून तो महाकपी मारुती तत्काल निघाला. क्षणमात्रात मारुती वायुवेगाने महासागर ओलांडून गेला. इतक्यात हेरांनी येऊन रावणाला कळवले की देवा, लक्ष्मणाला जिवंत उठवण्यासाठी म्हणून महाशोधी आणण्यासाठी रामाने पाठविलेला हनुमान क्षीरसमुद्राकडे गेला आहे. ते हेरांचे भाषण ऐकून रावणाला मोठी चिंता लागून राहिली. तो तत्काल रात्रीच्या वेळी एकटाच कालनेमीच्या घरी गेला. घरी आलेल्या रावणाला पाहून कालनेमीला आश्चर्य वाटले. त्याने अर्ध्याधिक उपचार रावणाला अर्पण केले आणि नंतर भयभीत उत्साता रावणापुढे उभा राहून आणि हात जोडून म्हणाला, राजेंद्रा, मी तुमचे कोणते कार्य केले पाहिजे? आपण कशाकरिता आला आहात? त्यावर तो दुःखपीडित रावण कालनेमीला म्हणाला, कालवशे करून मजवरही आपत्ती आली आहे. ती अशी की माझ्या शक्तीने लक्ष्मण घायाळ होऊन जमिनीवर पडला. त्याला जिवंत करण्यासाठी औषधी आणण्याकरता हनुमान गेला आहे. तरी जेणेकरून त्याला विघ्न होईल असे कर. तू मोठा बुद्धिमान आहेस. कपटाने मुनिवेश धारण करून तू त्या महावानराला मोहित कर आणि जेणेकरून त्याला जाण्याला विलंब होईल असे कर. मग तू आपल्या मंदिरी परत ये. रावणाचे भाषण ऐकून कालनेमी त्याला म्हणाला, राजा रावणा, मी आपणाला सांगतो ते ऐका आणि खरे समजून लक्षात ठेवा. आपल्याला प्रिय असेल ते मी करीन, आपल्याकरिता प्राणही वेचीन. परंतु हरणाचे रूप धारण करून अरण्यात गेलेल्या मारीचाची पूर्वी जी स्थिती झाली तीच स्थिती माझी होणार यात संशय नाही. हे दशानना, आपले पुत्र पौत्र बांधव वगैरे अनेक राक्षस मारले गेले. राक्षस कुलाचा नाश करून तुम्हाला जगायचे तरी कशा करता? राज्य, सीता किंवा जडस्वरूपी देह ही तुम्हाला कोणत्या कामाला येणार आहेत? रामाला सीता नेऊन द्या आणि राज्य बिभीषणाला द्या. महाभाऊ रावणा, मुनिगणांनी आश्रय केलेल्या रम्य वनात राहण्याला तुम्ही जा. प्रातःकाळी पवित्र उदकात स्नान करा. संध्यादिक क्रिया आचरा आणि नंतर एकांतात सुखासन घालून बसा. सर्व आसक्ती सोडून द्या. इतर विषयांना दूर करा. बाहेरील विषयांकडे ओढ घेणाऱ्या इंद्रिय समूहाला हळूहळू अंतर्मुख वळवून घ्या. हे अनघा, आत्मा प्रकृतीहून भिन्न आहे ह्याचा नित्य विचार करा. देह, बुद्धी, इंद्रिये इत्यादी स्थावर जंगमात्मक सर्व जग ब्रह्मदेवापासून तो अतिसूक्ष्म कीटकापर्यंत जे म्हणून दृष्टीला पडते अथवा ऐकण्यात येते ते सर्व ही प्रकृती होय. तिलाच माया असे म्हटले आहे. जगतवृक्षाच्या उत्पत्ती स्थिती संहारानं कारण म्हणजे प्रकृतीच होय. तीच रक्त, श्वेत आणि कृष्णवर्णांच्या प्रजा निर्माण करीत असते. काम, क्रोधादिक हे तिचे पुत्र असून हिंसा, तृष्णा वगैरे कन्या आहेत. आत्मा व्यापक व ज्ञानरूप आहे. तरीही त्याला आपल्या गुणांनी सृष्टी उत्पन्न करून त्या योगे नित्य मोहित करते. आत्म्यावर कर्ता, भोगता इत्यादी आपली सर्व लक्षणे आरोपून ही त्याला आपल्या स्वाधीन करून घेते आणि त्याच्याबरोबर सर्वदा क्रीडा करीत असते. आत्मा वास्तविक शुद्ध आहे. तरीही तिचा प्रकृतीचा समागम घडणार असता मायेच्या गुणांनी मोहित होऊन तो स्वस्वरूप विसरून जातो आणि सदा बहिर्मुख होतो, बाह्यविषय भोगू लागतो. पुढे ज्ञानरूप सद्गुरूंची गाठ पडून जेव्हा त्याला त्यांच्याकडून बोध केला जातो तेव्हा त्याची दृष्टी विषयांपासून परांगमुख होते आणि शुद्ध आत्मस्वरूप त्याच्या नित्यदृष्टीस पडते. अशा रीतीने प्राणी देहीच जीवनमुक्त होऊन प्रकृतीच्या गुणांपासून मुक्त होतो. म्हणून रावणा, तू देखील इंद्रिय दमन करून आत्मविचार करीत राहा. आत्मा प्रकृतीहून निराळा आहे. हे ज्ञान झाल्याने तू मुक्त होशील. आता असे ध्यान करण्याला तू असमर्थ असशील तर सगुण देवस्वरूपाचा आश्रय कर. हृदय कमलाच्या गाभ्यात रत्नगणांनी जडित मृदू आणि स्निग्ध अशा सुवर्ण सिंहासनावर जानकीसहित श्रीराम बसला आहे. त्याने वीरासन घातले आहे. त्याचे नेत्र विशाल आहेत. त्याचे वस्त्र विद्युल्लता पुंजासारखे आहे. त्याच्या शरीरावर किरीट, हार, केयूर, बाहुभूषणे, कौस्तुभ इत्यादी अलंकार विलसत आहेत.
पैंजण, कडी आणि वनमाला ह्यांच्या योगे त्याच्या शरीराला शोभा आली आहे. 2 धनुष्य हातात घेऊन लक्ष्मण त्याची सेवा करीत आहे. अशा सर्वांच्या हृदयात वास करणाऱ्या आत्मरूपी श्रीरामाचे जो कोणी नित्य ध्यान करतो त्याची रामावर परमभक्ती जळते आणि तो मुक्त होतो यात संशय नाही. भक्तजनांच्या संगतीत एकनिष्ठेने त्या रामचरित्राचे श्रवण कर. असे केल्याने पूर्वी तुझकडून महापातके घडली आहेत तरी ती अग्नीकडून कापसाच्या राशी जळून खाक होतात त्याप्रमाणे क्षणात नाहीशी होतील. राम हा परिपूर्ण एक अद्वितीय पुराण पुरुष आहे. तो योगीजनांकडून सत्तारूपाने सर्वदा हृदयात चिंतिला जातो. त्याला नामरूप हा भेद नाही. अशा रामाला वैर सोडून परमभक्तिपूर्वक भजत जा. युद्धकांडातील 6वा सर्ग समाप्त. श्रीराम जय राम जय जय राम.